याच्यावरतीच ते पावलं पाहिजे. डगमगलं तर कसं चालेल? ते पाय असे पाहिजेत की जे हलणार नाहीत. असे पाय कोणचे? मला म्हणाले कल्पना करा. तर आम्ही जरा शहाणपणा वापरला. म्हणलं 4 अवस्था का? अरे ज्याला 4थी अवस्था आली तू कशाला गुरुच्या पादुका स्थापतो म्हणाला. ते गेलं नाही. मग मीच म्हटलं आपणच सांगा. साधन चतुष्ट हे 4 पाय आहेत. काय म्हणजे ज्याला आत्मा अनात्म विवेक ते 4 साधन मिळेल का? इह अमूत्र फलभाग विराग वैराग्य या जगातलं आणि पलीकडच्या जगातलं वासना नाही. नंतर शमदमादी षटक बरं का? श्रद्धा तितिक्षा समाधान आणि मुमुक्षत्व. मला देव पाहिजे. ही 4 साधनं ज्याची तयार आहेत ते 4 पाय आहेत. म्हणजे तोच आवडला. त्याच्यावरती गुरुच्या पादुका ठेवायच्या आणि त्याची पूजा करायची. बर हा चौरंग कुठला? हृदयाचा. म्हणजे अंतःकरणामध्ये 4 साधनं पाहिजे. ज्याचं हृदय असं पवित्र आहे, ज्याला गुरुशिवाय दुसरे हे नाही, ज्याचा आत्मा अनात्म विचार तयार आहे, ज्याला मुमुक्षुत्व आहे, त्याच्यावरती त्या पादुका स्थापन करतात. त्याच्यावरती पावलं ठेवायची. दुसरी महत्वाची गोष्ट त्यामध्ये अशी आहे की हे मनाने पूजा करायची. ही मानस पूजा आहे. मानस पूजा असल्यामुळे ती केव्हाही करता येईल, कुठेही करता येईल. त्याला देहाच्या कोणत्या अवस्थेचा संबंधच नाही. आणि आपण ते शिकलं पाहिजे. महाराज म्हणाले याचं महत्व असं आहे की माणूस जेव्हा मानस पूजा करतो तेव्हा त्याचा विसर्जन नाही, त्याला विश्रांती आहे. गणपती विसर्जन करतो आपण, आला जसा बुडवून टाकतो. याला विसर्जन नाही, त्याला विश्रांती आहे. त्यामुळे तो कायमचा माझ्या जवळ ही भावना होती. आणि तुम्ही बघा, तुम्ही करीतच असाल, जो मनापासून मानस पूजा करतो आणि ज्याची चांगली होते त्या दिवशी मोठे समाधान असते. एक प्रकारे समाधान. तुम्हाला मी ते खसचं उदाहरण सांगितलंय, पण आणखी एक सांगतो. एक साताऱ्याच्या बाई आहे. त्या बाई मुद्दाम मला सांगायला आल्या, ते गृहस्थ वारले. आता आपल्याकडे नेहमी येत असत ते महाराजांची मानस पूजा करायची. तर काय ते 3 खोल्यांचं घर, लहान घर, स्वयंपाकाचं तिथे देवाचं स्थान. तेव्हा ते बसले म्हणजे असे श्वास घ्यायचे, कधी कधी म्हणजे जीभ चाटल्यासारखं करायचे. तेव्हा एकदा हा असं करायला लागले. तेव्हा ही सून स्वयंपाक करीत होती. तेव्हा तिने सहज विचारले की भाऊ तुम्ही काय करतात? अगं म्हणाले मी महाराजांना नैवेद्य दाखवला, त्या श्रीखंडाचा नैवेद्य दाखवला. तर म्हणले मला वास येतोय त्याचा. म्हणजे कल्पना ही काय असते बघा, किती सृजनशील असते, क्रिएटिव्ह असते. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले घेतो कल्पनेचे भोग. तुम्ही कल्पनेनं भोग दिलेले घेतो, न मानती बाई रंग. आणि दुसरं मी तुम्हाला सांगितले 1000 वेळा. आता तिची गोष्ट पुन्हा सांगतो. एक अण्णासाहेबांच्याकडे एक कांती स्वामी म्हणून आला होता, बरोबर का? आता रोज 1 लाख जप करायचा. सुब्रमण्यमचं शिष्य आणि त्याची वर्गणी गोळा करणं हे त्याचं काम, बरं का? तेव्हा यांच्याकडे महिनाभर होता. तर त्यांनी दिलंय काय नाही, एवढा तिखटाचा गोळा आणि भाकरी खायचा लेखाचा, पण रोज गोड लागायचं काहीतरी त्याला. तेव्हा त्याची पद्धत अशी असते की बसले 2 जण जेवायला, म्हणजे ताट वाढले की तो डोळे दाखवून नैवेद्य दाखवायचा, सुब्रमण्यम म्हणा, मग जेवायचा. ते एकदा असा बसला असताना डोळे उघडले म्हणले अण्णासाहेबांना हा काय पदार्थ आहे? कोशिंबीर होती. हा काय पदार्थ आहे? त्यांनी विचारलं कुकला, स्वयंपाकेला, काय रे काय आहे? पलांडू आहे म्हणलं, कांद्याची कोशिंबीर आहे. तर हा काय म्हणला? तरी स्वामी तोंड वाकडं करीत होता म्हणाला. बघा काय आहे. हे नुसतं ऐकून सोडून देऊ नका हो. आपल्या जीवनात उतरलं पाहिजे ना की मला आपल्याकडे येतात बाई, त्या नेहमी सांगतात की मी स्वयंपाक करताना महाराजांना हा नैवेद्य दाखवायचा आहे. सारखं ध्यानात ठेवते की आता ही पोळी महाराजांना वाढायची आहे ना, उत्तम झाली पाहिजे, चांगली झाली पाहिजे, किंवा काही कोशिंबीर म्हणा काय. प्रत्येक वेळेला अगदी लक्ष देऊन करते. त्यामध्ये म्हणजे दोन्ही गोष्टी होतात. एक नाम राहतं आणि महाराजांचं अनुसंधान राहतं. त्यांना खायला घालायचं नाही का? आणि तुम्हाला ती गोष्ट माहिती ना महाराजांच्या मावशीची, ती आली महाराज लागले रडायला. आता महाराज आई आई हो गणू काय झालं रे तुला? पोट दुखतोय म्हणाले. अरे ती म्हातारी होती मावशी, दारिद्र्य हो मूर्ती म्हणतोय.
ते म्हणले की रोज थालपीठ खातेस, त्याला तेल लावित नाही तर मला खायला देतेस, म्हणजे नवीन दाखवते, पोट दुखतंय म्हणले माझं. काय हे साधं दिसतं, पण केवढा अर्थ आहे त्यामध्ये, की तू जे देतेस ते मला पोचतं, असं नाही का अर्थ. हे आपण करायला पाहिजे. तेव्हा मुद्दा सांगण्याचं काय, चौरंग असा पाहिजे. आपला चौरंग कसा आहे, लग्नात फुकट मिळालेला असणार नाही का, आलाय घरात झाला आपल्याला राहू द्या, मोडला तर मोडला, आणि बघायचं असतो आपणच तसले नाही. आता हृदय हे आपले चौफाळून या भे बैसू पावले श्री गुरुची. बरं का, पुढे म्हणाले ऐक्य भावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुटमुळी भरोनिया पुण्यांजली अर्घ्य देवो. आता अर्घ्य द्यायचा अशी पद्धत आहे. तुम्हाला पूजेचं आठवत असेल, हे गुरुजी सांगतात ना, तर अर्घ्य म्हणजे काय आहे की पाय धुवायचं पर्यंत तुम्ही ज्याला बोलावता तो बाहेरून येतो, तर दारात आल्यावर दूध बीत घालून आपण आत घेतो ना, नंतर अर्घ्य द्यायचा म्हणजे पावलं धुवायची. पावलं धुवायची म्हणजे काय करतो, पाणी घ्यायचो उंजळीमध्ये आणि त्यामध्ये फुलं आणि तुळशी घालून ते पायावरती घालायचे, त्याला अर्घ्य देणं म्हणतात. बरं का, तेव्हा ज्ञानेश्वर महाराज आता काय बुद्धिमत्ता आणि अनुभव बघा, अंजलीमध्ये केलंय ना. अंजली म्हणजे दोन एके ठिकाणी, तर ऐक्य भावाची अंजली म्हणजे मी आणि तू दोघं एकरूपच आहोत ही ओंजळ. काय बुद्धिमत्ता आहे. मी तुम्हाला सांगतो ना, आपण पुष्कळ मोठे ग्रंथ वाचलेच की, पण ही म्हणजे प्रतिभेची जी भरारी आहे ना, आश्चर्य वाटतं. 18 वर्षाचा मुलगा लिहितो, तुम्ही कल्पना करा. दिलचं की म्हणले ऐक्य भावाची अंजली, त्याच्यामध्ये कळ्या घातल्या आहेत, तुळशी कळ्या. तर कळ्या कसल्या, इंद्रियांच्या कळ्या आहेत. कळ्या का हो, फुलं का नाही, असं आहे. परमार्थामध्ये सगळं साधन असेल ती इंद्रिय खेचण्यात आहे. इंद्रिय जी बाहेर पसरली आहेत, उमलली आहेत, ती खेचण्याची आहेत, म्हणून कुरमुळी, म्हणून ती कळ्या आहेत त्यामध्ये. म्हणजे त्या अंजलीमध्ये आशियाच्या कळ्या, तर त्या इंद्रियांना अंतर्मुख केल्याच्या कळ्या आहेत, इंद्रिय कुरमुळी. भरोनी पुण्यांजली, पाणी कसलं आहे, आपलं पुण्य हे पाणी आहे, आणि त्या पाण्याने पाय धुतोय मी. अरे हो बर. आता पुढे चंदन लावायचं. तुम्हाला ते भटजी लोक सांगतात ना, तोच प्रकार आहे पुढे, नाही का. आता चंदन लावायचं, चंदन लावायचं ते या तिसऱ्या बोटाने लावायचं, याला बरं का. तेव्हा आता पुढे म्हणत आहेत अनन्योदके धुवट वासनाचे तन्निष्ठ ते लागले से अबोट चंदनाचे. काय सांगावं बघा. इथे पाणी कोणतं घेतलं हो त्यांनी, पुण्य सांगितलं ना पाणी, तर त्याच्याशी अनन्यता आहे पाणी, त्याने स्वच्छ केलं पाणी. अनन्योदके. तुम्हाला एक सांगून ठेवतो, महाराजांचं वाक्य आहे, जोपर्यंत देहबुद्धी आहे तोपर्यंत सगळे सद्गुरू एक नाही, संत एक नाही, आपला तोच खरा, आणि तिथे केंद्रित केल्याशिवाय परमार्थ नाही. हा, मग देहबुद्धी गेल्यावर सगळे साधू एकच आहे, हे फार महत्वाचं आहे. तो दुसरा किती मोठा असे ना, आपला नाही, आपला तो आपला, हे लक्षात ठेवा. आपण तुम्ही करा असं मी म्हणत नाही, परमार्थ पाहिजे ना, बस माझा तो माझा. पुढे तिने अव्यभिचारी शब्द वापरलेला आहे. हो, मग अनन्यतेच पाहिजे, तुझ्याशिवाय मला नाही. मला जे भाऊसाहेबांचं कौतुक वाटतं ना, ते हे वाटतं काय, त्या पुरुषाला दुसरं हे नाही. एक गंमत सांगतो त्यांची. त्यांचे एक भटजी होती, ते भटजी श्राद्धाला यांच्या घरी आले होते महाराज भेटायच्या आधी, आणि म्हणाले भाऊसाहेब तुम्ही कोणाचा मंत्र घेतलाय का. भाऊसाहेब म्हणजे मला काहीच माहिती नव्हतं. नाही घेतला. मी घेतो तर घ्या. बरं म्हणाले. बरं का, तेव्हा त्यांनी भाऊसाहेबांना मंत्र दिला. पुढे महाराजांच्याकडे येऊन राहिल्यावर ते म्हणाले भाऊसाहेब मला तुम्हाला नाम द्यायचंय, तुम्ही कोणाचं घेतलंय का. हे सांगितलं महाराजांना. महाराज काय म्हणाले, तुम्ही त्यांच्याकडे जा आणि त्यांना सांगा की मी असं असं त्यांचं घेतोय, तुमचं मंत्र तुम्ही घ्या. ते म्हणाले भाऊसाहेब तुम्ही कसे गेलात. त्याने सांगितलं, मी गेलो म्हणाले. आपल्याला किती लाज वाटते असते की काय सांगा.